रामकृष्ण हरी अंधारातून प्रकाशाकडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिसेस पाटील तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. संत तुकाराम महाराज यांच्या जीवनातील खूप अवघड प्रसंग, खूप कठीण प्रसंग त्यांच्या जीवनात आले होते. असाच एक प्रसंग आज घेऊन आले आहे आणि व्हिडिओ पूर्ण तुम्ही पाहिल्यानंतरच तुम्हाला माहीत होईल की हा कोणता प्रसंग होता आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही. असा हा संत तुकाराम महाराजांचा त्यांच्या जीवनातील प्रसंग आहे. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आपणा सर्वांना तर माहीतच आहेत. त्यांचं महान असं त्यांचं कर्तृत्व, खूप मोठं कर्तृत्व, अफाट विठ्ठलाच्या पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती अफाट होती. असं हे महान संत यांचे गुणगान किती गाऊ तेवढे कमीच आहेत. असा हा प्रसंग. महाराज त्यांनी वैराग्य पत्करलं होतं. त्यांचं लक्ष संसाराकडे बिलकुल नव्हतं. जिजाबाई म्हणायची, काहीतरी काम करा, 4 पैसे आपल्या घरात येऊ देत. आपले मुलं बाळं खाणारे आहेत, आपण घर कसं चालवायचं. तिला फक्त मुलं डोळ्यासमोर येत होती, संसार डोळ्यासमोर येत होता. त्यावेळेस महाराज म्हणतात, हो ठीक आहे, मी जाईन कामाला. त्याच वेळेस एका गावकरी शेतामध्ये ज्वारीची राखण करण्यासाठी त्याला एक माणूस पाहिजे असतो आणि तो गावकरी म्हणतो की तुकाराम, माझ्या शेतामध्ये ज्वारीची राखण करण्यासाठी याल का? तेव्हा महाराज म्हणतात, हो नक्की येईन, उद्यापासून येईन. तो शेतीचा मालक बाजारला त्या दिवशी जाणार असतो आणि सांगतो की आज माझ्या ज्वारीची तू राखण कर. महाराज म्हणतात, हो नक्की करेन. आणि इथं कोणी आलं येतं का ते लक्ष ठेव, फक्त लक्ष ठेवायचं आहे, दुसरं काहीच नाही करायचं. महाराज म्हणतात, फक्त लक्षच ठेवायचं आहे ना? ठीक आहे, मी ठेवेन लक्ष. आणि ज्वारीच्या शेतामध्ये ज्वारीचं पीक होतं, ते मधोमध असं गोफण मारण्यासाठी पक्ष्यांना जोरजोराने ओरडून आवाज करून हुसकवून लावण्यासाठी मधोमध एक असं म्हणजे असं स्टूलसारखं मध्ये बांधलेलं असतं आणि त्याच्यावरती उभं राहून गोपणगोंडा चालवतात किंवा आवाज हातवारे करतात. तेव्हा पक्षी येत नसतात ज्वारी खाण्यासाठी. तुकाराम महाराज ठीक आहे बोलतात आणि वरती चढून बसतात. पक्षी येतात, ज्वारी खातात. तुकाराम महाराज आपल्या भक्तीमध्ये तल्लीन, भक्त आणि भजन, नामस्मरण आणि भजन. तुकाराम महाराजांचं लक्ष त्या पक्ष्यावरती नसतं, भजन करत असतात. पक्षी पूर्ण ज्वारी खात असतात. तुकाराम महाराज म्हणतात, चिमण्यांनो, आता तुम्ही एवढी ज्वारी खाल्ली ना, आता तुम्ही पाणी प्या म्हणून एक छोटेसं लोटकं घेतात आणि ते झाडाला बांधून ठेवतात. खाल्ल्यानंतर हे तुम्ही पाणी प्या, म्हणजे तुम्हाला तहान लागली असेल ना. झाडाला पाणी बांधून ठेवतात आणि पुन्हा आपलं भजन करायच्या ह्याच्यामध्ये असतात. चिमण्यांनी पूर्ण ज्वारी खाल्ली कणसामधली, थोडीफार ज्वारी राहिली होती कणसामध्ये. तुकाराम महाराज दिवसभर फक्त आणि फक्त भजन करत होते, नामस्मरण करत होते. जसं अंधार पडायला लागला तेव्हा महाराज म्हणतात पक्ष्यांना, आता तुमची पिल्लं वाट बघत असतील चिमण्यांनो, आता तुम्ही तुमच्या घरी जा, तुम्ही खाल्ल्या पाणी पिल्या ना, आता तुम्ही तुमच्या घरी जा तुमच्या पिल्लांकडे, असं सांगतात. आणि थोड्या वेळाने जो शेतीचा मालक असतो तो बाजारातून येतो आणि म्हणतो तुकाराम महाराजांना, मी तुला सांगितलं होतं ज्वारीची राखण करायला, परंतु कणसामध्ये ज्वारी भरपूर होती, परंतु त्याच्यातली ज्वारी कमी झालेली आहे, पक्ष्यांनी ज्वारी खाल्लेली आहे. तुला मी पगार देणार होतो, कशासाठी? तू का नाही राखण केलीस? महाराज म्हणतात, तुम्ही तर मला सांगितलं होतं की फक्त राखण कर, मी राखण केली. मग पक्ष्यांना हुसकवायला सांगितलं होतं, पक्ष्यांना हुसकवायला तुम्ही नव्हतं सांगितलं, फक्त राखण करायला सांगितले होते, मी राखण केली. असा हा भोळा भाबडा भाव. भोळे भाबडे संत, त्यांच्या मनामध्ये थोडं पण कटुता नव्हती, कटू शब्द नव्हते, असे हे संत होऊन गेले. एकदम भोळा भाबडा स्वभाव त्यांचा. गावकरी खूप चिडतो आणि जाऊन पाटलाला सांगतो की ह्या तुकाराम महाराजांनी माझं शेतीचं खूप नुकसान केलं आणि त्यांना पंचायतीत बोलवा आणि माझं नुकसान भरून द्यायला सांगा. दुसऱ्या दिवशी पंचायतीत तुकाराम महाराजांना बोलवलं जातं आणि तुकाराम महाराज जातात. गावकरी पाटील म्हणतो, तुला शेतीची राखण करायला सांगितली होती, तू राखण केली नाहीस आणि जेवढं ही धान्याची रास होईल त्यावेळेस याच्यामध्ये हा शेतकरी म्हणतो की मला 20 पोती धान्य होईल, 10 पोती धान्य होईल, एवढे ज्वारी होती, तू त्याचं नुकसान भरून दे. तेव्हा
तुकाराम महाराज म्हणतात, मी गरीब आहे, मी कशानं नुकसान भरून देऊ, माझ्याकडे पैसे नाहीत नुकसान भरून देण्यासाठी. तू काहीही कर, तुझं राहतं घर आहे ते विक, परंतु तुला पैसे भरून द्यावेच लागतील. जेव्हा रास होईल धान्याची आणि जेवढी पोती कमी होतील तेवढे तुला भरून द्यावे लागेल. भले 5 झाले तर 5 पोत्याचे पैसे तुला द्यावे लागतील, 4 झाले तर वरचे 6 पोत्याचे तुला पैसे द्यावे लागतील. तुकाराम महाराज डोळ्यातून पाणी येतं आणि फक्त पांडुरंग पांडुरंग असं म्हणू लागतात. ज्यावेळेस धान्याची रास चालू होते तेव्हा गावकरी पाटील गावकऱ्यांना बोलावतो, तुकाराम महाराजांना पण बोलावतो. परंतु तिथे ह्या पंढरपूरच्या विठ्ठलाने बघा तुकाराम महाराजांच्या पाठीशी उभा आहे हा, कारण ते त्याच्या नामस्मरणामध्ये तल्लीन आहेत, त्याला जाणतात, त्याला मानतात, त्याची भक्ती करतात, त्याच्यामध्ये ते तल्लीन असतात. ह्या विठ्ठलाने 10 पोती ज्वारी होणार त्यावेळेस रास चालू असते, मळणी चालू असते, त्यावेळेस सगळेजण उभे असतात गावकरी पाटील. परंतु 10 पोती ज्वारी व्हायच्या ऐवजी तिथे 20 पोती ज्वारी होते. आणि त्यावेळेस हा शेतकरी खूप खुश होतो आणि म्हणतो, तुकाराम महाराजांना मी एवढं काही बोललो, परंतु मला मागितलेलं होणार होती त्याच्या डबल ज्वारी मला झाली. आणि तुकाराम गावकरी पाटील म्हणतो, बघा तुम्ही तुकाराम महाराजाकडून पैसे मागत होता, भरपाई मागत होता, परंतु तुम्हाला डबल ज्वारी झालेली आहे. तो शेतकरी खुश होतो आणि म्हणतो की ही राहिलेली जी जास्त झालेली ज्वारी आहे ही तुकाराम महाराजांना तुम्ही घेऊन तुमच्या घरी जा, मला याची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ही तुझ्या नशिबात आलेली ज्वारी आहे, माझ्या नशिबात नाही, ही तुलाच ठेव, मला नको आहे म्हणतात. तेव्हा गावचा पाटील म्हणतात की मी असं करत बसू नका, वरची जी ज्वारी झालेली आहे ती आपल्या गावामध्ये आपण मंदिर बांधायला काढू, तेव्हा तुम्ही ही ज्वारी विकून तुम्ही पैसे द्या. त्याच वेळेस गावामध्ये मंदिर बांधायला काढतात, विठ्ठलाचं मंदिर बांधायला काढतात आणि गावामधून पाटील पूर्ण गावाकडून वर्गणी जमा करतो, परंतु त्याच्यामध्ये काही पैसे कमी पडतात. तेव्हा पाटील म्हणतो की शेतकऱ्याला तुझी वरची जी ज्वारी आहे ती विकून तू पैसे दे आणि आपण मंदिर बांधून झाले, आता फक्त भंडारा कालाचं कीर्तन भंडारा करायचा आहे, पूजापाठ करायचे, यासाठी पैसे कमी पडतात, ती ज्वारी विक आणि अन्नदानासाठी ते पैसे खर्च करूया. अशा पद्धतीने गावामध्ये मंदिर बांधलं जातं, भंडारा केला जातो. बघा हा परमपिता परमेश्वर किती दयाळू कृपाळू आहे. जो भक्ती करतो त्याच्या पाठीशी उभा राहतो, हा पाठीराखा बनतो आणि प्रत्येक संकटातून सामोरं जाण्याचं बळ शक्ती देत असतो. सुखदुःख हे प्रत्येकावरतीच येतात हो, ते देवांनासुद्धा आले होते संकट, परंतु त्याच्यावरती मात कशी करायची हा परमपिता परमेश्वरच आपल्याला सांगू शकतो. असा हा तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील प्रसंग दासीने तुम्हाला तुमच्यासमोर ठेवलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.